शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिकेमध्ये एंट्री झालेली आहे ती म्हणजे अभिजितची. हो, अभिजितची एंट्री झाले आणि जबरदस्त एंट्री करत अभिजितने आता इकडे कोर्टामध्ये रागिणीच्या विरुद्ध पुरावा दिलेला आहे. हो, आता तो एक व्हिडिओ आणि त्या एका व्हिडिओमुळे रागिणी सगळे धाबे दडाणलेले आहेत. म्हणजे तिने जो काही सबळ पुरावा म्हणून आता मानलेला आहे तोच सबळ पुरावा तिच्या विरोधात गेलाय. कारण यशपालने रेकॉर्ड करून ठेवलेला तो व्हिडिओ आणि त्या व्हिडिओ नंतर स्वतः अभिजितच्या तोंडून आता सगळी कारस्थानं ऐकल्यावरती इकडे आता कोर्ट काय निर्णय घेणार आणि एक आई आपल्या मुलाला खरंच मारू शकते का याच्यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाहीये. पण प्रत्यक्षदर्शी पुराव्या असल्या कारणाने रागिणी या ट्रॅपमध्ये अडकली गेलेली आहे. काय ट्रॅप होता, रागिणी कशी अडकली, अभिजित कसा परत आला आणि तो व्हिडिओ कुठून भेटला, सगळं या व्हिडिओमध्ये पाहू. प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलंय की आता तो जो भिकारी आहे त्या भिकाऱ्याला सगळं माहिती आहे, त्याने सगळं पाहिलेलं आहे. मग ज्या वेळेला त्या भिकाऱ्याने सगळं पाहिलंय पण आता तो भिकारी आता आलाय पोलीस स्टेशनला आणि त्याच वेळेला आपण पाहिलं की पौर्णिमाने त्याला आता संपवलंय. म्हणजे पौर्णिमाने त्याला इंजेक्शन दिलंय आणि त्यामुळे कोर्टात ज्या वेळेला त्या भिकाऱ्याला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आता काय पाहिलं ते सांगा, पण तो काही बोलायला तयार नाहीये. कारण त्याच वेळेला त्यांनी मान टाकले. पौर्णिमाने दिलेल्या त्या एका सुईच्या टोकावरती असलेल्या विषारी द्रव्यामुळे त्याचा जीव गेलाय. आता भूमीला काहीच कळायला मार्ग नाही की अचानकपणे हे घडलं तरी कसं. आणि त्याचमुळे आता इकडे भूमी, आकाश सगळेच जण गडबडलेत. कारण तो विषारी त्या सुईच्या टोकावरच्या विषामुळे तो ऑन दी स्पॉट गेलेला आहे आणि कोर्टामध्ये काही बोलायच्या लायकीचाच राहिलेला नाहीये. आणि त्यानंतर मग आता त्याची ही अवस्था झाल्यामुळे कोर्टाची तारीख आता पुढे ढकलण्यात आले आणि कोर्टाला नेक्स्ट हिअरिंग दिलेली आहे. आणि भूमी, आकाश आता इकडे गायकवाडांना बोलत आहेत. गायकवाडांना सांगितल्यावरती आकाश आणि भूमी सांगतायत की खरं सांगायचं तर सर, आता ह्या रागिणीने उलटाच गेम केलाय. आम्हाला तर खात्री आहे की त्याचा जीव न हकनाकपणे गेलेला आहे आणि तो दुसरं तिसरं कुणीही घेतलेला नाहीये, तर तो जीव रागिणी पटवर्धन यांनीच घेतलेला आहे. आम्हाला या सगळ्याची टोटली खात्री आहे. हे सगळं त्यांनीच केलेलं आहे असं म्हणत इकडे आता भूमी आणि आकाश हे सगळं सांगतायत. आणि त्याच वेळेला आता इकडे सांगायला लागतायत ते म्हणजे गायकवाड की आपल्याला काहीही करून पुढच्या गोष्टी क्लिअर करायलाच पाहिजेत. कारण रागिणी पटवर्धन यांच्या विरुद्ध पुरावा, भूमी सांगते खरं सांगू का, तर आता एव्हिडन्स जळाले हे तुम्ही म्हणताय, पण ज्या दिवशी रागिणी आत्या ह्या पळून गेल्या म्हणजे तोच 7 वर्षापूर्वीचा दिवस, त्या दिवशीची भूमीला आठवण. आणि भूमी आता सांगायला लागते की रागिणी आत्यांना पकडण्यासाठी आणि अभिजितच्या खुनाचं सत्य समोर आणण्यासाठी आम्ही मोठा ट्रॅप रचला होता. बलदेव दादांनी मला मदत केली होती. आणि त्याच वेळेला भूमी सांगायला लागते की मी सगळ्यांच्या समोर ती क्लिप आणली होती. म्हणजे पोलिसांच्याकडे तो एव्हिडन्स होता, पण तो एव्हिडन्स माझ्याकडे सुद्धा होता. मला आता घरी जायची परवानगी मिळाली, म्हणजे आता भूमीला 1 दिवसाची कस्टडी आहे, त्यामुळे ती सांगते की तर मला कदाचित तो पेन ड्राईव्ह भेटेल आणि त्या पेन ड्राईव्हमध्ये रागिणी आत्यांनी जे काही कारस्थान केलेलं आहे ते असेल. कारण आता आपल्याला दाखवलं जातं आणि आपल्याला माहिती आहे 7 वर्षापूर्वी जो प्रसंग घडला होता त्या 7 वर्षापूर्वीच्या प्रसंगामध्ये आता रागिणी तिथून पळून गेली होती. पण त्याच्या थोडंच आधी ज्या वेळेला रागिणी एक्सपोज होत होती त्यावेळेला इकडे भूमीने सांगितलं होतं पौर्णिमाला की ज्या ठिकाणी अभिजित खाली पडला आणि ते फुटेज तिने समोर आणलं होतं. म्हणजे आकाश मागे उभा होता, अभिजितचा तोल गेला, अभिजित खाली पडला, पण अभिजित खाली पडल्यावरती त्या ठिकाणी रागिणी आत्या आली होती आणि तो यशपाल काकांचा व्हिडिओ भूमीकडे अगदी सेफ होता आणि तोच व्हिडिओ दाखवून तिने 7 वर्षापूर्वी रागिणीला एक्सपोज केलं होतं. आणि आता परत 7 वर्षानंतर तोच व्हिडिओ दाखवून ती आता रागिणीला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकणार होती. कारण बाकीचे सगळे पुरावे जे होते ते पुरावे एव्हिडन्स रूम जळाल्यामुळे जळून गेलेले होते. आणि मग आता गायकवाड म्हणतात ठीक आहे भूमी मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही या सगळ्यामध्ये लवकरात लवकर जा आणि लवकरात लवकर जाऊन तुम्ही आता ते पुरावे मिळतायत का किंवा तो क्लिप मिळतोय का ते सांगा. यावरती भूमी सांगते ठीक आहे. आणि भूमीकडे क्लिप अशी असते की त्याच्यामध्ये रागिणी त्याच्या बाजूला उभी आहे, ती त्याला मारती आहे. हे अजूनही तिच्याकडे क्लिप नाही, कारण ती क्लिप यशपाल काकांनी कुठे ठेवले ही तिला माहिती नाहीये. त्यामुळे त्या क्लिपमध्ये फक्त इतकंच आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये आता तो खाली पडलाय, तो खाली पडल्यावर ती रागिणी तिकडे पोहोचलेली आहे. पण तिकडे पोहोचलेली रागिणी त्याला, तो जिवंत असताना त्याला हॉस्पिटलमध्ये का नेत नाही हा प्रश्न तर बाकीच असतो. मग भूमी घरी येते. जो काही पुरावा हातात लागलाय तो पुरावा घेऊन ती आता आलेली आहे. त्या पेन ड्राईव्ह मध्ये अर्धच सत्य आहे. आणि त्यानंतर आकाश म्हणतोय पण
कोर्ट हे सत्य मान्य करेल का, किंवा कोर्ट मान्य करू शकेल का की रागिणी आत्यानेच हा खून केलाय? कारण याच्यामध्ये तर रागिणी आत्या खून करताना दिसतच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, खरं सांगायचं तर कोर्टाने हे मान्य करायलाच पाहिजे. यावरती रावराणे वकील म्हणतात, नाही भूमी मॅडम, याच्यासोबत अजून आपल्याला खूप मोठा काहीतरी पुरावा लागेल. यावरती भूमी सांगते, काय लागेल? मग रावराणी, भूमी, गायकवाड, आकाश आणि बलदेव हे सगळे मिळून आता खूपच मोठा प्लॅन करतात. आणि त्यानंतर मग आता इकडे रावराणे सांगायला लागतात, हो, आपण जर का हा प्लॅन केला ना तरच पुढे शक्य होईल. कारण अभिजितला परत यावं लागेल. अभिजितने येऊन जर का कोर्टामध्ये सांगितलं ना की ह्या आईनेच मला मारण्याचा प्रयत्न केला तर आणि तरच हे सगळं शक्य आहे. यावरती भूमी म्हणते, हे कसं शक्य आहे? त्यावरती रावराणे तिला आता खूपच मोठी युक्ती सांगतात. आणि त्यानंतर गायकवाड, रावराणे हे सगळेजण कोर्टाच्या शेवटच्या हिअरिंगच्या दिवशी आता खूपच मोठं एक त्यांनी सापळा रचलाय. आणि या सापळ्यामध्ये अभिजितची एंट्री होणार आहे. प्रेक्षकांनो, जबरदस्त तिला सापळा रचलाय. भूमी आकाशला आता हे सगळं कारस्थान करण्यासाठी थोड्या वेळासाठी का होईना पण आता कोर्टाच्या बाहेर जाण्याची परवानगी दिलेली आहे. आता कोर्टाची हिअरिंगचा शेवटचा दिवस आहे आणि त्यावरती कोर्टाच्या हिअरिंगच्या शेवटच्या दिवशी रागिणीने गायधने वकिलांना धरून एक वेगळाच प्रकार केलेला आहे. गायधने वकील या सगळ्यामध्ये आता बरोबर रीतीने रागिणीला अडकवण्यासाठी, म्हणजे रागिणीला सोडवण्यासाठी मोठा त्यांनी ट्रॅप रचलाय, पण त्यांच्याच ट्रॅपमध्ये ते अडकलेत. आता न भूतो न भविष्य गायधनींनी विषय काढलाय. खरं सांगायचं तर आता रागिणी पटवर्धन यांनी त्यांचा मुलगा गमावला, अभिजित पटवर्धन, आणि अभिजित पटवर्धनला सुद्धा आता आकाश महाजन यांनीच मारलं. आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे की रागिणी पटवर्धन यांनी पोलीस स्टेशनला जाऊन आकाश महाजन यांना सोडवलं होतं आणि त्यांना सोडवून त्यांना सुखरूपरित्या घरी आणलं होतं. पण आकाश महाजन यांनी केलेला हा कारस्थान काही लपत नाहीये ना? यावरती रावराणे सांगायला तर बरं झालं वकील साहेब, तुम्हीच हे नाव काढलं, म्हणजे तुम्हीच अभिजितचं नाव काढून बरं केलं, कारण अभिजितच या कोर्टामध्ये येऊन आता साक्ष देणार आहे. यावरती आता रागिणीचं पापते, काय 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 बोलताय काय तुम्ही, असं म्हणत ती आता गडबडते. हे काय नवीन नाटक? आता अभिजित जिवंत आहे. अभिजित जर आला तर माझी तर वाटच लावून टाकेल, कारण मी स्वतः त्याला मारून या घरामध्ये एंट्री करण्याचा मार्ग खुला केला होता, असं म्हणत ती गडबडले. आणि नक्की आता काय बोलताय तुम्ही रावराणे? काय माझ्या गेलेल्या मुलाच्या बाबतीत आता हे सगळं बोलून तुम्ही काय ठरवलंय तरी काय, असं तो म्हणायला लागते ती. आणि त्यानंतर भूमी सांगते, का तुमची बोबडी का वळली? हो, अभिजित जिवंत आहे आणि तो स्वतः येऊन कोर्टामध्ये साक्ष द्यायला बसलेला आहे. कोर्टामध्ये साक्ष देऊन अभिजित स्वतः सांगणार आहे की कशा पद्धतीने त्या दिवशीची काय घटना होती. तुमचा खेळ संपलाय. तुम्हाला वाटते की तुम्ही या म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरच्या शातीर खिलाडी आहात का? पण नाही. कसं आहे, नियती ही काहीतरी असतेच ना. प्रत्येकाला न्याय मिळतोच आणि प्रत्येकाला पापाची शिक्षाही मिळतेच. तुमच्या पापाचा घडा तर आता भरलेला आहे आणि त्यामुळे आता तुमचं पाप ही इतके वाढलेत ना की या पापाला अंत नाहीये. त्यानंतर रावराणे सांगतात, हो, मी कोर्टाला परमिशन मागतो की अभिजित यांना कोर्टात यायची परवानगी द्यावी. गायधने तर गडबडलेत, नाही, अशी परवानगी तुम्ही देऊ शकत नाही. अचानकपणे कोणताही विटनेस, साक्षीदार तुम्ही समोर आणू शकत नाही. जज साहेब म्हणतात, एक मिनिट, ज्याच्या खुनाचा आरोप आहे तोच जर का जिवंत असेल तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी वगैरे देण्याची काही गरज नाहीये. बोलवा म्हटल्यावर ती गायधने आणि आता इकडे रागिणी दोघं जण घाबरलेत. आणि ती म्हणजे आपल्या अभिजितची. प्रेक्षकांनो, अभिजितला पाहिल्यावरती रागिणीच्या पायाखालचे धाबे दणाणलेत. आणि त्यानंतर अभिजित सांगतोय, हो, मी अभिजित राजाराम पटवर्धन जवळजवळ 8 वर्ष मी आता अज्ञातवासात होतो आणि ते कुणामुळे तर माझ्या फक्त आईमुळे. आणि हो, हा जो व्हिडिओ आता तुम्ही सादर केलेला आहेत ना, तो व्हिडिओ आता माझ्या खुनाचाच आहे, असं म्हणत आता इकडे भूमीला जो काही पेन ड्राईव्ह सापडलाय तो पेन ड्राईव्ह तो लावतोय. त्या पेन ड्राईव्ह मध्ये अभिजित खालून पडलाय आणि त्यानंतर मग आता रागिणी त्याला हे करते. रागिणी म्हणते, ए काय बोलतोयस तू? हा तो नाहीये. हा तो कसं शक्य आहे? हा तो म्हणतो, का शक्य नाहीये? मी जिवंत होतो. यावरती ती म्हणते, नाही, हा जिवंत असणं शक्यच नाहीये, कारण मी स्वतः ह्याला गळा दाबून मारले. प्रेक्षकांनो, रागिणीला याच ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी डोक्याला बँडेज बांधून अभिजित नाही तर तो बलदेव आलेला आहे. एका चेहऱ्याचा फायदा घेत इकडे आता बलदेवने रागिणीला बरोबर ट्रॅप केले. हाच प्लॅन रावराणे, गायकवाड, भूमी, आकाशने केलेला असतो. म्हणजे बलदेव स्वतः अभिजित पटवर्धन बनून आता ज्या वेळेला कोर्टामध्ये आलेला आहे, रागिणीने
स्वतःच्या तोंडून पुढचा गुन्हा कबूल केलाय. अर्धा व्हिडिओ की त्यावेळेला रागिणी तिकडे होती हे तर सिद्ध तो करतोच, पण त्याच वेळेला तिने स्वतःहून आपण गळा आवळल्याचं कबूल केलंय. अभिजितची एंट्री म्हणजेच बलदेवने घेतलेली अभिजित बनून एंट्री जबरदस्त निर्णायक ठरलेली आहे.